बातमी पंढरपूरची आहे। पंढरपूरमध्ये गुन्हेगारी वाढलेली। आमदार समाधान आवताडे यांचा सरकारला घरचा हेर आहे। कार्तिकी यात्रा आढावा बैठकीमध्ये आवताडेंनी हे वक्तव्य केले। शहरातील सर्व सीसीटीव्ही सुरू ठेवण्याचे प्रशासनाला देखील निर्देश आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे यांच्याकडे। अभिराज, काय घडले नेमका बैठकीत? लागवी मॅम, काल राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी 2 नोव्हेंबर रोजी पंढरपूरमध्ये संपन्न होणाऱ्या कार्तिक एकादशीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली होती। आणि या बैठकीमध्ये बोलताना पंढरपूरचे भाजपचे आमदार आहेत समाधान दादा आवताडे यांनी हा गंभीर दावा केलेला आहे की पंढरपूरमध्ये क्राइम रेट वाढतोय आणि त्यामुळे पंढरपूर पोलिसांनी सतर्क राहावे। शहरातील जे सीसीटीव्ही आहेत ते सीसीटीव्ही फक्त वारीपुरतेच नाही तर 365 दिवस 24 तास हे सीसीटीव्ही चालू ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। एकंदरीतच पंढरपूरचा क्राइम रेट वाढल्याचा त्यांनी दावा जरी केलेला असला तरी आकडेवारी किंवा मागील घटनांचा जर आढावा घेतला तर पंढरपूरमध्ये मोठ्या अशा घटना कुठल्याही घडलेल्या नाहीत। जुलैमध्ये जगताप कुटुंबातील आईचा आणि मुलाचा खून झाला होता, त्या खुनाचा तपास अद्याप लागलेला नाही। तेवढी एकच घटनेची या हत्येचा उकल पंढरपूर पोलिसांकडून अद्याप झालेला नाही। इतर कुठल्याही मोठ्या घटना पंढरपूरमध्ये घडताना दिसल्या नाहीत। मात्र समाधान आवताडे यांनी पंढरपूर बस स्थानक आहे, तिथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात। तिथे मोठ्या घटना घडतात, चेन स्नॅचिंग असेल, महिलांची छेडछाड असेल, अशा घटना घडतात। त्याकडे लक्ष देण्याच्या सूचना यावेळी पंढरपूर पोलिसांना केलेल्या आहेत। मात्र त्यांच्या क्राइम रेट वाढत असल्याच्या दाव्याने मात्र एकच खळबळ माजली आहे। लागू मॅम। अगदी अभिराज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।